नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन शिंदे. जिओग्राफी बाय सचिन शिंदे या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन तुमचं. आता बघा, आपला आज संभाव्य प्रश्न सिरीज जे आहे त्याचा भाग नंबर 8 चालू आहे. लक्षात राहू द्या, हे 8 आहेत आणि 3 आपण दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती घेतलेत. 8 आणि 3 किती झाले रे बाबा? 11. तर आता हा लास्टचा पेपर असणार आहे, कारण का तुमच्याकडे पण टायमिंग नाहीये जास्त. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून. चला करूया चालू आपण. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा अतिसंभाव्य प्रश्न सिरीज 2022 ची चालू आहे. येणाऱ्या 8 ऑक्टोबरच्या दृष्टीने आपण ही सिरीज बनवली होती. मागच्या लेक्चरला तुम्ही खूप मनापासून आणि खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. याच्या पुढेही तसंच देत राहा आणि मीही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ, नवनवीन टॉपिक घेऊन इथून पुढे हमेशा तुमच्या सोबत येणार आहे. ठीक आहे, चला तर चालू करूया आपण. भाग 8, क्वेश्चन नंबर फर्स्ट. एकूण जगाचा विचार करता रेल्वे विभागामध्ये जगात भारताचा 4था क्रमांक आहे. ओके, रेल्वेवरती क्वेश्चन विचारलाय, रेल्वे संदर्भात प्रश्न आहे. लक्षात राहू द्या, राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्ग, दळणवळण, त्याच्यातला एक टॉपिक मधला हा क्वेश्चन आहे. एकूण जगाचा विचार करता रेल्वे मार्गामध्ये जगात भारताचा 4था क्रमांक लागतोय. ओके, दुसरं विधान आहे. आता हे 4था क्रमांक म्हणजे हे विधान जे आहे 4था क्रमांक, तर हे कसं आहे? यस, हे बरोबर आहे. ठीक आहे. आणि भारतात सर्वाधिक रेल्वे मार्ग उत्तर प्रदेश राज्यामध्ये सगळ्यात जास्त नेटवर्क, सगळ्यात जास्त रेल्वे ज्या आहेत त्या कुठे आहेत? उत्तर प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला भेटतील, सर्वात जास्त आहेत. मग दोन्ही विधानं बरोबर या ठिकाणी आहेत. मग याच्याहून पर्याय क्रमांक तुम्हाला शोधायचा आहे. अ बरोबर, ब चूक. आपले दोन्ही बरोबर आहेत, अ आणि ब दोन्ही बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर द्यायचं आहे. लक्षात राहू द्या, याच्या अगोदर तुम्हाला रेल्वे मार्गावरती आणि रस्ते महामार्गावरती क्रमांक विचारला होता आपला. ओके, राज्यांचा क्रम विचारला होता. नॅशनल हायवे, राष्ट्रीय महामार्गाची लांबीनुसार कोणत्या राज्याचा, महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, तिसरं राज्य कोणतं, असं विचारला होता. ठीक आहे, म्हणून तुम्हाला रेल्वेवरती प्रश्न मी टाकलेला आहे. रेल्वेचा तुम्हाला एकूण जगाचा विचार करता रेल्वे जगात भारताचा 4था क्रमांक सांगायचा आहे आणि भारतात सर्वाधिक रेल्वेचं जे जाळ आहे ते उत्तर प्रदेशामध्ये सांगायचं आहे. बघ, या 8 ऑक्टोबरच्या अनुषंगाने तुम्हाला काय महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचे? तर जगात रेल्वे संदर्भात भारताचा 4था क्रमांक. मग पहिला कोण आहे? अमेरिका. ओके, पहिला क्रमांक अमेरिकेचा लागतोय, दुसरा क्रमांक चीन लागतोय, तिसरा क्रमांक रशिया लागतोय आणि 4था क्रमांक आपला भारत लागेल. हे क्रमांक लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स बिक्स काही नाहीत, कारण का आर्थिक अहवालानुसार कमी जास्त लांबी बदलत असती. फक्त तुम्ही खंड लक्षात ठेवायचे. ओके, पहिला कुठे आहे? उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका. लक्षात राहू द्या, त्या खंडाकडे जायचं लक्षात ठेवण्यासाठी. तो खंड एकदा डोळ्यासमोर आला का मग लक्षात राहतात. पहिलं काय? उत्तर अमेरिका. त्याच्यानंतर परत आशिया खंडात आपल्या यायचं चीन, आपल्या भारताच्या वरती दुसरा क्रमांक. तिसऱ्याला परत कुठं जायचंय तुम्हाला? रशियाकडे जायचंय, युरोप खंडामध्ये. 4था क्रमांक आपल्या भारताचाच आहे. ठीक आहे, चलो. म्हणजे जगातले इतर देश तुम्हाला धोंडायची गरज नाही आहे, 3च खंडामध्ये फिरायचे तुम्हाला. चला नेक्स्ट बघा, भारतात सर्वाधिक रेल्वे मार्ग जे आहेत ते उत्तर प्रदेशामध्ये पहिला क्रमांक आहे. त्याच्यानंतर बघा उत्तर प्रदेश, उत्तर भारतामध्येच बघा उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर राजस्थान. ओके, त्याच्यानंतर तिसरा क्रमांक कुणाचा आहे? महाराष्ट्राचा आहे. 4था क्रमांक गुजरात आणि 5वा क्रमांक कुणाचा आहे? आंध्र प्रदेश. म्हणजे बघा, 4ही राज्य जे आहेत, वरचे 2 राज्य पहिले आणि दुसरे उत्तर भारतामधले आहेत. मध्य भारतामध्ये आला तर तुम्हाला महाराष्ट्र घ्यायचा आहे, म्हणजे 3. त्याच्यानंतर खाली तुम्हाला म्हणजे हे 3 जे आहेत, हे तिसरा क्रमांक तिकडं आणि आंध्र प्रदेश दक्षिण भारतामध्ये. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर भारतीय रेल्वेची सुरुवात जर बेसिकवर क्वेश्चन विचारलं, सगळ्याला माहिती आहे. लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये, लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये 1853 मध्ये, 16 एप्रिल 1853 मध्ये लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये आपल्या रेल्वेची, पहिली रेल्वेची सुरुवात झाली होती. ठिकाण जे होतं ते बोरी बंदर, म्हणजेच मुंबई ते ठाणे. कधी कधी डायरेक्ट असं विचारते तुम्हाला, मुंबई ते ठाणे किंवा बोरी बंदर. बोरी बंदर मुंबई पासून ते तिथं ठाण्यापर्यंत अशी 34 किलोमीटरची अंतर जे आहे ते पहिलं अंतर केलेलं होतं. पहिली रेल्वे धावलेली होती. एकूण प्रवासी त्यावेळेस त्याच्यामध्ये 400 प्रवाशांनी प्रवास केला होता. आणि प्रथम रेल्वे मंत्री तुम्हाला जर विचारले, सर्वात प्रथम रेल्वे मंत्री कोण होते? तर जॉन मथाई हे पहिले रेल्वे मंत्री होते. भारतामध्ये जर तुम्हाला एकूण रेल्वेची लांबी जर विचारली, म्हणजे रेल्वेची लांबी म्हणजे त्या रुळाची लांबी असती, तर 67,956 किलोमीटर आहे. 67,956 किलोमीटर एकूण रेल्वेच्या लांबी आहे.
त्याच्यापैकी महाराष्ट्रात 6209.98 किलोमीटर झालेली आहे. याच्यात वाढ होईल, पण तुम्हाला ही 22-23 पर्यंत दिली. आणि देशाच्या 9.1% जे आहे ते या रेल्वे जाळ्यानी, म्हणजे भारतामध्ये जेवढं आहे रेल्वेचं जाळं त्याच्या 9.1% तुम्हाला महाराष्ट्राचा आहे. आणि महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतोय? 3रा क्रमांक तुम्हाला रेल्वे संदर्भात आपला लागत आहे. ठीक आहे, हे 8 ऑक्टोबरच्या दृष्टीने एवढं रेल्वेच्या बाबतीत महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 2. खालीलपैकी अचूक विधाने ओळखा. अचूक म्हणजे कसलं विधान तुम्हाला ओळखायचंय? अचूक म्हणजे बरोबर विधान तुम्हाला ओळखायचे आहेत. बरोबर विधान दर्शवणारे बरोबर विधाने दर्शवणारा पर्याय निवडा. तुम्हाला असा प्रश्न विचारलेला आहे. तापांबरात वाढत्या उंचीनुसार, बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत बघा. वातावरण, हवामान शास्त्रातला हा क्वेश्चन आहे. ओके, हवामान मध्ये तुम्हाला हवामानाचे घटक पहिला आपण घेतला होता, दुसरा जो आहे तो वातावरण. ओके, वातावरण टॉपिक वर क्वेश्चन विचारलाय बघा. तापांबरामध्ये, तापांबर म्हणजे तुम्हाला पृथ्वीच्या भूकवचापासून तो असा वातावरणाचा जो थर आहे 1000 किलोमीटर समज वरती, तिथून पुढचं जे आहे तिथून पुढे वातावरण आहे नाहीये. ओके, मग ह्या इथून वरती असं जाताना तुम्हाला असे वेगवेगळे जे आहेत, वेगवेगळ्या उंचीवर वेगवेगळ्या किलोमीटर अंतरावरती असे वेगवेगळे थर आहेत. ओके, तर त्या थरांवरती क्वेश्चन विचारलाय वातावरणाचे थर. तापांबरात वाढत्या उंची बरोबर तापमान कमी होत जाते. बघा प्रश्न काय विचारलाय, तापांबरात वाढत्या उंची बरोबर तापमान काय होते? कमी होत जाते. म्हणजे जशी तापमान वाढत जाईल तसं तसं उंची जी आहे ती तुम्हाला, म्हणजे उंचीनुसार तापमान कमी होते. वाढत्या उंची बरोबर तापमान कमी होते, म्हणजे भूपृष्ठभागापासून वरती जाताना तापमान कमी होते. बरोबर ना, असं त्यांचं मत आहे. पण हे विधान जे आहे ते एकदम करेक्ट आहे. बरोबर ना, कारण का आपल्याला माहिती आहे 1000 मीटर बरोबर 6.4 अंश सेल्सिअसने तापमान कमी होण्याचा दर आहे. किंवा तुम्हाला पुढे सांगतो. ओके, म्हणजे उंचीनुसार तापमान कमी होत आहे ना रे. सूर्यकिरण आहे, हे सूर्यकिरण जे आहेत इथं पृष्ठभागावरती पडले. ओके, पृष्ठभागावरती सूर्यकिरण पडले. ओके, वरून खाली. मग इथलचं जे आहे जमिनीवरचं तापमान जे आहे ते तापमान तुम्हाला वाढल. ओके, तापमान वाढल्याच्या नंतर म्हणजे इथलच्या जमिनीलगतची हवा पण काय होते, गरम जी होती ती विरळ होती, हलकी होती, ती वरती जाते. बरोबर ना. आता उंचीनुसार तापमान जे आहे ते का कमी जास्त होत आहे, आणि सूर्याकडून आपल्याला जेवढी ऊर्जा मिळते त्याच्या तेवढी ऊर्जा आपण काय करतोय, रिटर्न करतोय. बरोबर ना. सूर्याकडनं जर आपल्याला 100% जर समज आली, म्हणजे 51% आपल्याला समज सूर्याकडनं मिळाली, तर 49% आपण वेगवेगळ्या माध्यमाच्या थ्रो काय करतोय, रिफ्लेक्ट करतोय, म्हणजे परत त्यांना वापस पाठवतोय. मग धुळीचे कण असतील, पृष्ठभाग असेल, पाणी असेल, जमीन असेल, ओके, डस्ट पार्टिकल, ढग, या सगळ्या मार्फत. आता हे हवामानशास्त्रामध्ये आपण डीपमध्ये घेतलेलं आहे. बघा, पहिलं विधान, तापांबरात वाढत्या उंची बरोबर तापमान कमी होत जाते. यस, तापमान कमी होते. ओके, त्याच्यानंतर स्थितांबरात, तापांबराच्या वरचा थर कोणता आहे, स्थितांबरात वाढत्या उंची बरोबर तापमान वाढत जाते. तर इथं पहिलंच विधान आहे, त्याच्या खालचं तापांबरात वाढत्या उंची बरोबर तापमान कमी होत जाते. आणि इथं काय, स्थितांबरात वाढत्या उंची बरोबर तापमान वाढत जाते. तर हे तापमान वाढत जात नाही. कारण का, तापांबराच्या जर वरती जर तुम्ही गेलात, ओके, तापांबराच्या वरती जर गेलात, स्थितांबरामध्ये तुम्हाला तापमान कसं असतं, तर तापमान हे असतं स्थिर. आलं लक्षात, तापमान स्थिर असतं. त्याच्यामुळं हे विधान जे आहे ते हे चुकीचं आहे. मग अविधान बरोबर आणि ब चुकीचं आहे. म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक कोणता आहे, अ. ओके, याच्या संदर्भात थोडीशी माहिती तुम्हाला इकडे सांगतो. हे तुम्हाला वातावरणातले थर आहेत, लक्षात राहू द्या. सूर्यापासून येणाऱ्या ज्या काही घटना म्हणजे वस्तू असतील, तापमान असेल, ग्रह म्हणजे जसं की तुम्हाला एखादा धूमकेतू असेल, ब्रह्मांडातून किंवा अवकाशातून येणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या पृथ्वीकडे येताना, पृथ्वीवरती आल्याच्या नंतर त्याचं नुकसान होऊ नये, संरक्षण कवच म्हणून कशाचा म्हणजे काय असतं, आकाश आणि पृथ्वीच्या मधला जो पार्ट आहे तो काय, वातावरण आहे. आणि वातावरणामध्ये वेगवेगळे थर आहेत, आणि ते थरामध्ये
तुम्हाला त्या वस्तूवरून खाली येताना त्यांचं घर्षण होतं तापमानामुळे, आणि घर्षण किंवा त्या वेगामुळे घर्षण आणि त्याच्यामुळे त्या काय होतात, नष्ट होऊन जातात. ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ पृथ्वीचं संरक्षण कवच म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर ह्या वातावरणातल्या पट्ट्याला, म्हणजे पृथ्वीच्या बाहेरचं आवरण कवच याला म्हणतात. ओके, मग त्या कवचामध्ये पहिला जो थर आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, हे तुम्हाला बघा काही पुस्तकात बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला याचं अंतर जे आहे, उंची जी आहे ती कमी जास्त दिलेली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती तुम्हाला 12 किलोमीटर पर्यंत किंवा 13 किलोमीटर पर्यंत किंवा 15 किलोमीटर किंवा 16 किलोमीटर पर्यंत असं तुम्हाला काही ठिकाणी दिलेलं असतं. त्याचं पण सांगतो तुम्हाला. पहिला थर बघा 0 किलोमीटर पासून 12 किलोमीटर पर्यंत तुम्हाला ट्रोपोस्फियर म्हणजे तपांबर आहे. तपांबराच्या वरती तुम्हाला म्हणजे 12 ते तिकडं 50 किलोमीटर पर्यंत तुम्हाला असा थर दिलेला आहे, तो म्हणजे स्थितांबर आहे, ट्रोपोस्फियर. त्याच्यावरती तुम्हाला मेसोस्फियर आहे. ओके, म्हणजे मध्यांबर. मध्यांबरच्या वरती जर गेलात तर तुम्हाला थर्मोस्फियर आहे म्हणजे आयनांबर. आयनांबरच्या वरती गेलं एक्झोस्फियर म्हणजे बाह्यांबर. म्हणजे 1 2 3 4 आणि 5 थर तुम्हाला महत्वाचे सांगायचे आहेत. यांच्या दरम्यान सुद्धा काही वेगवेगळे छोटे छोटे पट्टे थर आहेत. ओके, ते तुम्हाला लेक्चरमध्ये घेतलेले आहे आपण डिटेल्समध्ये. इथं तुम्हाला ओव्हरलुक सांगतो एक्झामच्या दृष्टीने. बघा आता तपांबराच्या वरती स्थितांबर आहे. ओके, तपांबर आणि स्थितांबर म्हणजे ट्रोपोस्फियर आणि स्ट्रॅटोस्फियर यांच्या मधला एक 3.2 किलोमीटरचा पट्टा आहे. त्या पट्ट्याला तपस्तब्दी असं म्हणतात. हे कोणतं आहे, तपांबर. तपांबर आणि स्थितांबर यांच्या मधला 3.5 किलोमीटरचा जवळजवळ कोण आहे, तापस्तब्दी आहे. मग इथून वरती म्हणजे खालचं जे म्हणजे पट्टा आहे स्थितांबर, या स्थितांबरापासून खालून तुम्हाला वरती जाताना तापमान कमी होतं, पण तपोस्तब्दीमध्ये तुम्हाला तापमान काय होतं, स्थिर होतं. ओके, लक्षात राहू द्या. चला तपांबराबद्दल बेसिक पॉइंट सांगा. पृष्ठभागापासून 13 किलोमीटर ऑब्लिक 12 किलोमीटर ऑब्लिक 15 किलोमीटर तुम्हाला देते. बघा आता 12 किलोमीटर तर सगळीकडे आहे, पण 13 कोणते येतं, तर त्या तापस्तब्दीची जी सीमा आहे ती म्हणजे तपांबरामधलाच पट्टा आहे, फक्त तो सलग पट्टा तयार झालेला आहे, त्याची जाडी आहे ती. इथं तुम्हाला हे जे व्हाईट पट्टे दिलेत त्या मधल्या पट्ट्यांची जाडी आहे, म्हणून ते 3 किलोमीटर इकडे आलं. 12 आणि 3 15 किलोमीटर असं देतात कधी कधी. ठीक आहे, चलो. तर 12 13 आणि 15 यांच्या दरम्यान तुम्हाला तपांबराची उंची लांबी जर विचारली तर तेवढ्यामध्ये तुम्हाला सांगायची आहे. 13 किलोमीटर पर्यंत, 15 किलोमीटर पर्यंत, 12 किलोमीटर पर्यंत. पृथ्वीवर विस्तार, याचा जो पृथ्वीवरचा जो विस्तार आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहे. जसं की सपोज ही आपली पृथ्वी आहे, ध्रुवावरती त्याचा विस्तार जो आहे ना तो 8 किलोमीटर पर्यंत आहे. ध्रुवावरती किती, 8 किलोमीटर पर्यंत. इथं मी तुम्हाला सरळ 12/13/15 दिला ना. हा ठीक आहे. तसं ध्रुवावरती किती आहे, 90 अंशावरती 8 किलोमीटर. 45 अंशावरती जर गेलात उपोष्णकटिबंधीय वरती, तर तुम्हाला तिथं 13 किलोमीटर मध्ये देताल उष्णकटिबंधीय. आणि त्याच्यानंतर विषुववृत्तावर जर गेलात, विषुववृत्तावर तुम्हाला त्याचा विस्तार जो आहे 18 ते 19 किलोमीटर पर्यंत असतो. म्हणजे ध्रुवावर 8 किलोमीटर, उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण किंवा तुमच्या खाली उष्णकटिबंधीय, उपोष्णकटिबंधीय, तर इथं तुम्हाला किती देतात, 13 किलोमीटर. म्हणजे आपण तिकडे येतो उष्णकटिबंध विषुववृत्ताच्या वरती, कर्कवृत्त आणि मकरवृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त 23.5च्या पुढे तुम्हाला दिले 45 अंश. 45 अंशावरती त्याचा विस्तार आहे 13 किलोमीटर. आणि तुम्हाला ध्रुवावरती 8 किलोमीटर, विषुववृत्तावर 19 ते 18 किलोमीटर पर्यंत येते. तुम्हाला याच्याबद्दल प्रश्न जर उद्या विचारले तर लक्षात राहू द्या. तापमानात उंचीनुसार तापमान कमी होत जाते. आता तापमान कमी होण्याचा जो दर आहे तो 165 मीटर बरोबर 1 अंश सेल्सिअसनी तापमान कमी होत असतं. म्हणजे 165 मीटरला 1 अंश सेल्सिअस. किंवा तुम्हाला फिरून जर विचारलं 1000 मीटरला 6.4 अंश सेल्सिअसनी काय होत असतं, कमी होत असतं. ठीक आहे, चलो. या थरात वादळे निर्माण होतात. आता बघा या थरामध्ये म्हणजे आपण पृथ्वीवरती घेतलाय. पृथ्वीवरती म्हणजे पृष्ठभागापासून 12 ते 13 किलोमीटर आहे. पृथ्वीवरती तुम्हाला 71% काय रे, पाणी आहे. मग सूर्याचे किरण पाण्यावरती पडतात, जमिनीवरती पडतात, म्हणून इथं कमी दाबाचे पट्टे जास्त दाबाचे पट्टे तयार होतात. जमीन तापते, जसं की पाणी तापतं. पाणी तापल्याच्या नंतर ते वरती जातं बाष्पाच्या रूपात. ओके, ढग तयार होतात. ओके, मग त्याच्यामुळे तुम्हाला या थरामध्ये वादळांची निर्मिती होणे, ओके, आवर्तनाची सायक्लॉनची निर्मिती होणे, ढग येणे, धुके तयार होणे,
पाऊस पडणे, ढगांची गडगडाट होणे, या सगळ्या घटना ज्या आहेत आपल्या पृथ्वीवरती पाणी आहे म्हणून तुम्हाला या सगळ्या घटना घडतात. ओके, पृथ्वीच्या पृष्ठभागावर. आणि पृष्ठभागाला लगतचा पहिला स्तर कोणता आहे? तापांबर आहे. मग स्थितांबरामध्ये तुम्हाला पृष्ठभागापासून खूप वरती जातात ना तुम्हाला, मग ढग वगैरे जे आहेत हे तुम्हाला 5 ते 7 किलोमीटर पर्यंत सगळे जे ढग आहेत ते तुम्हाला पाहिलं. वरचे जे तुम्हाला व्हाईट दिसते ते सगळे काय आहेत? ते बाष्पाचे ढग नाहीत, ते पाण्याचे ढग नाही येत, लक्षात राहू द्या. म्हणून तुम्हाला ढग, धुके, पाऊस, गडगडाटी, वादळे, आवर्तन या सगळ्यांची निर्मिती कोणत्या थरामध्ये होते? तपांबरामध्ये. त्याच्यानंतर आणि कारण का? तपांबरात पाण्याचे बाष्पीभवन होते म्हणून तर ह्या सगळ्या घटना घडतात. ओके, त्याच्यानंतर तपांबर आणि स्थितांबर, तपांबर आणि स्थितांबर यांच्या दरम्यान कोण आहे? तापस्तब्दी आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. 3.2 किलोमीटर जाडीचा हा पट्टा असतो आणि या पट्ट्याला मोसमी परिवर्तनाचे छत म्हणतात. मोसमी परिवर्तनाचे छत किंवा संक्रमण पट्टा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. एकाची सुरुवात दुसऱ्याचा शेवट. ओके, एकाचा शेवट आणि दुसऱ्याची सुरुवात. बघा, तपांबर संपून स्थितांबर सुरू होणार असतं, त्याच्यामधला पट्टा म्हणजे तुम्हाला तापस्तब्धी, त्याला मोसमी परिवर्तनाचे छत म्हणतात. ओके, कारण इकडे मोसमी वातावरण आहे, वरती नाहीये. तपांबरात वातावरणातील 80 ते 90% जी हवा आहे, वातावरणातली जेवढी हवा आहे त्याच्यातल्या 80 ते 90% हवा एकट्या तपांबरामध्ये आहे. आलं लक्षात? आणि तपस्तब्धी जो थर आहे तिथून तुम्हाला तापमान तिथं कसं असतं? स्थिर असतं. त्याच्या पुढे तुम्हाला तापमान काय होतं? स्थिर होत राहतं. आलं लक्षात? तपांबराच्या वरती जर गेला, तापस्तब्धीच्या वरती गेला, स्थितांबर लागेल. स्थितांबरामध्ये तुम्हाला 13 ते 50 किलोमीटरचा हा त्याच्या दरम्यानचा थर आहे. याच्यामध्ये 20 ते 25 किलोमीटर जर घेतलं, सपोज इथं 13 आणि इकडे कितीपर्यंत आहे? 50 किलोमीटरचा थर आहे. पण 13 पासून तुम्हाला इथं 35 म्हणजे किंवा 20 किलोमीटर पासून ते 35 किलोमीटर पर्यंत इथं जो आहे तो कशाचा थर आहे? ओझोनचा थर आहे. कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर पट्टा पाहायला भेटेल? तर कोणत्या? स्थितांबरामध्ये. स्थितांबर. तर 20 ते 35 किलोमीटर उंचीपर्यंत तुम्हाला ओझोनचा थर पाहायला भेटतील. अल्ट्राव्हायोलेट किरणे जे आहेत ते तिथं शोषली जातात. या थरात हवेची हालचाल होत नाही. इथं हवेची हालचालच होत नाही, तर तापमान वाढण्याचा काही संबंध आहे का? नाहीये. या थरात तापमान वाढत नाही, कारण का तुम्हाला दुसरं विधान दिलं, स्थितांबरात वाढत्या उंचीनुसार तापमान वाढत जाते, काही संबंध नाही, तापमान स्थिर आहे. या थरात ओझोन वायूचा थर आहे. 32 किलोमीटर उंचीपर्यंत तापमान स्थिर राहतं. 32 किलोमीटर उंचीपर्यंत तापमान काय होते? स्थिर राहते. त्याच्या पलीकडे परत तुम्हाला तापमान काय होतं? वाढत राहतं. अभिसरण प्रवाह या थरामध्ये नसतात. हवामान त्याच्यामुळे काय होतं? स्थिर राहतं. या थराला समताप विभाग किंवा आयसोथर्मल झोन म्हणून ओळखलं जातं. कोणत्या थराला आयसोथर्मल झोन म्हणतात? तर त्या स्थितांबराला म्हणतात. सूर्याकडून जेव्हा उष्णता मिळते तेवढीच उष्णता म्हणजे सूर्याकडून वरून जे काही उष्णता येते या थरामध्ये, याकडून जेव्हा उष्णता मिळते तेवढीच शोषली जाते, म्हणून तापमान इथं कसं असतं? स्थिर असतं. जेवढी उष्णता आली तेवढीच काय केली? शोषून घेतली, म्हणून तुम्हाला स्थिर तापमान आहे. याचा विस्तार तुम्हाला अक्षवृत्त आणि ऋतुमानानुसार जो आहे या स्थितांबराचा आकार म्हणजे विस्तार जो आहे तो कमी जास्त होतो. ओके, त्याच्यामुळे नीट लक्षात राहू द्या. तुम्हाला तापांबरात वाढत्या उंची बरोबर तापमान कमी होतंय. येस, बरोबर. आणि इथं स्थितांबरात वाढत्या उंची बरोबर तापमान वाढत नाही. अलग लक्षात? तापमान स्थिर राहते, कमी बी नाही जास्त बी नाही, तापमान स्थिर राहत आहे, लक्षात राहू द्या. 32च्या पुढे नंतर वाढत राहते, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. याचं उत्तर काय द्यायचे? फक्त अ. अलग लक्षात? 8 ऑक्टोबरला तुम्हाला याच्यावर जर प्रश्न विचारला तर एवढे पॉईंट लक्षात राहू द्या. थंड हवेची ठिकाणे आणि राज्य यांच्या जोड्या लावा. कधी कधी आपल्याला महाराष्ट्रातले जिल्हे आणि थंड हवेची ठिकाणं जोड्या लावा प्रश्न विचारत असतात. आता तुम्हाला थोडा वेगळा मी क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्हाला राज्यातले नावं दिले तर आणि थंड हवेचे ठिकाण दिले तर राज्य दिले, त्याच्या योग्य जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. ठीक आहे. पश्चिम घाटातील थंड हवेच्या ठिकाणांचं तुम्हाला एकदा क्वेश्चन विचारला तर 2017च्या कंबाईनला. ठीक आहे, तर इकडे लक्ष द्या. आता याच्यातलं कन्फर्म तुम्हाला कोणतं माहिती आहे रे? कोणतं 100% माहिती आहे? बघा, मुन्नार जे आहे ही केरळमध्ये आहे. कच 2 बघा इथं आहे आणि इथं आहे, म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे कट ऑफ झालं. त्याच्यानंतर म्हैसमाळ. ओके, म्हैसमाळ हे कुठे आहे रे? म्हैसमाळ तर माहिती पाहिजे ना. म्हैसमाळ कुठे आहे? म्हैसमाळ हे आहे औरंगाबाद. ओके, औरंगाबाद. आणि औरंगाबाद याचाच अर्थ ते आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे डचं 4 हे बघा इथं डचं 4 आहे आणि इथं डचं 4 नाहीये, म्हणून हे विधान जे आहे एक उत्तर नाही, 2 नाही, 3 नाही, तर याचं उत्तर काय पाहिजे? 4 पाहिजे.
सापुतारा तुम्हाला याच्या अगोदर आयोगाने ऑलरेडी विचारून झालेला आहे. अचं एक हे बघा इथं अचं 1 आहे आणि कोडाई कॅनॉल हे तमिळनाडूमध्ये आहे म्हणजे बचं 3 म्हणजे शुअर तुम्हाला याचा पर्याय क्रमांक जो आहे तो तुम्हाला काय द्यायचा आहे 4 द्यायचा आहे. ओके, नीट लक्षात राहू द्या. पश्चिम घाटातले जर तुम्हाला थंड हवेचे ठिकाणं जर विचारले इथून पुढं सापुतारा जे आहे तर इथं गुजरात मधलं हे सापुतारा. जर पश्चिम घाटातील थंड हवेच्या ठिकाणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा असं जर विचारलं, महत्वाचे तुम्हाला सापुतारा जे आहे ती तुम्हाला गुजरातमध्ये द्यायचं आहे पश्चिम घाटात. त्याच्यानंतर खाली नाशिकमध्ये जर तुम्ही आलात, नाशिकमध्ये पश्चिम घाटातलं इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्या खाली पुण्याला जर आलात लोणावळा खंडाळा इथं तुम्हाला थंड हवेचं ठिकाण आहे. त्याच्याच इथं तुम्हाला पश्चिम घाटाचा विस्तार रायगड जिल्ह्यामधला जो भाग आहे माथेरान इथं तुम्हाला थंड हवेचं ठिकाण सांगायचं आहे. खाली तुम्ही तसंच साताऱ्यामध्ये आलात तर तुम्हाला महाबळेश्वर आणि पाचगणी हे 2 थंड हवेचे ठिकाण पाहायला भेटतील. तसंच खाली तुम्ही आंबोलीला म्हणजे सिंधुदुर्गमध्ये आलात आंबोली आणि आपल्या कोल्हापूरमध्ये गेलात तर पन्हाळा असे तुम्हाला थंड हवेचे ठिकाण आहे. गोवा कर्नाटक मधलं घेतलं नाही, केरळ मधलं तुम्हाला हे मुन्नार सांगायचं आहे थंड हवेचं ठिकाण केरळ. त्याच्यानंतर इथं तमिळनाडू मधलं जे आहे पश्चिम घाटाचा जो काही भाग येतोय तमिळनाडूमध्ये त्याच्यामध्ये पालनी टेकड्यामध्ये जे आहे पालनी हे ठिकाण तुम्हाला थंड हवेचं ठिकाण आहे. कोडाई कॅनॉल हे तुम्हाला थंड हवेचं ठिकाण आहे तमिळनाडूमध्ये. कार्डमई टेकड्या हे पण थंड हवेचं ठिकाण आहे आणि पंडालम हे सुद्धा थंड हवेचं ठिकाण आहे दक्षिण साईड म्हणजे दक्षिण भारतातलं तमिळनाडू राज्यातलं. ठीक आहे, तर हे पश्चिम घाटातले असू शकतात तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन 4 नंबर, खालीलपैकी कोणत्या नद्या आपल्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण करतात? त्रिभुज प्रदेश निर्माण करणाऱ्या नद्या तुम्हाला काय करायच्या आहेत सांगायच्या आहेत. ठीक आहे, त्रिभुज प्रदेश कोणत्या कोणत्या नद्या तयार करतात त्या तुम्हाला नद्या सांगायच्या आहेत. ओके, पूर्वकडच्या ज्या नद्या आहेत त्या तुम्हाला त्रिभुज प्रदेश निर्माण करतात, पूर्व घाटातल्या, पश्चिम घाटातल्या नाही. ओके, तर मग पूर्व घाटात कोणत्या कोणत्या नद्या त्रिभुज प्रदेश निर्माण करतात? तर बघा, पहिली इकडे तुमची गंगा नदी आहे. ओके, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा त्रिभुज प्रदेश आहे. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा त्रिभुज प्रदेश तिकडे बांगलादेशामध्ये. आणि गंगा नदीचा तुम्हाला पश्चिम बंगाल मधला तो आहे सुंदरबन. ओके, म्हणजे तोच आपला सुंदरबन जो आहे तोच तुम्हाला कुठालचा आहे बांगलादेश आणि भारतातला पश्चिम बंगाल मधला 350 किलोमीटर लांबीचा निस्ता त्रिभुज प्रदेश आहे गंगा नदीचा. लक्षात राहू द्या, याच्यातला 40% भाग जो आहे सुंदरबनचा तो भारतामध्ये आहे आणि 60% जो भाग आहे जवळजवळ तो कुठं आहे बांगलादेशामध्ये आहे. म्हणजे सगळ्यात मोठा जगातला त्रिभुज प्रदेश कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला सांगायचा आहे तर तो सांगायचा आहे गंगा नदीच्या खोऱ्याचा. गंगा नदीचा सगळ्यात मोठा काय आहे त्रिभुज प्रदेश आहे. त्रिभुज प्रदेश तयार करणाऱ्या ज्या नद्या आहेत बघा, पहिली आहे गंगा नदी. ओके, गंगा नदी इथं नाव टाकतो गंगा. त्याच्यानंतर आहे महानदी. ओके, कोणती आहे महानदी ओडिसा मधली महानदी. त्याच्यानंतर आहे गोदावरी नदी. ओके, त्याच्यानंतर कोणती आहे गोदावरी आंध्र प्रदेश गोदावरी. त्याच्यानंतर आहे कृष्णा नदी. ओके, कृष्णा. त्याच्यानंतर आहे कावेरी नदी. या आहेत त्रिभुज प्रदेश तयार करणाऱ्या नद्या. नीट लक्षात राहू द्या. तर याच्यापैकी आता खालीलपैकी आणि तुम्हाला सांगितलं इकडे पश्चिम वाहिनी जी नदी आहे एकमेव जी त्रिभुज प्रदेश तयार करते ती म्हणजे सिंधू नदी. पाकिस्तानमध्ये कराची जवळ ती अरबी समुद्रास मिळते, तिथं ती त्रिभुज प्रदेश तयार करते. गोदावरी त्रिभुज प्रदेश तयार करते. यस, गोदावरी त्रिभुज प्रदेश तयार करते. कारण कोणत्या नद्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण करतात असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. गोदावरी त्रिभुज प्रदेश तयार करते, कृष्णा नदी त्रिभुज प्रदेश तयार करते, कावेरी नदी त्रिभुज प्रदेश तयार करते, महानदी त्रिभुज प्रदेश तयार करते आहे आणि तुंगभद्रा त्रिभुज प्रदेश तयार करत नाही. कारण का तुंगा आणि भद्रा. ओके, असा 2 तुमचा प्रवाह आहे, तुंगा आणि त्याच्यानंतर भद्रा. ओके, भद्रा असे 2 प्रवाह एकत्रित येऊन तुंगभद्रा नदी तयार होते. याच्याबद्दल तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं. तुंगभद्रा. ओके, तुंगभद्रा नदी तयार होते आणि ती कुणाला जाऊन मिळते कृष्णा नदीला जाऊन मिळते. आलं लक्षात? तर तुंगभद्रा ही नदी कुणाची उपनदी आहे कृष्णा नदीची उपनदी आहे. त्याच्यामुळे ही
त्रिभुज प्रदेश तयार करत नाही. यस, मग असं पर्याय सांगा ज्या की त्रिभुज प्रदेश निर्माण करणारे आहेत. ए बी सी आणि त्याच्यानंतर डी. ए बी सी डी, ई नाही. ए बी सी डी ई नाही, म्हणून ही विधान नाही. ए बी सी हे पण नाहीये. ए बी सी डी, ए बी सी आणि त्याच्यानंतर डी, ई नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2. अलग उत्तर. कोणत्या नद्या त्रिभुज प्रदेश तयार करतात? तर इकडे त्रिभुज प्रदेश करणाऱ्या नद्या तुम्हाला दिलेल्या आहेत. म्हणून ए बी सी आणि डी नद्या त्रिभुज प्रदेश तयार करतात. ई तुम्हाला त्रिभुज प्रदेश तयार करत नाही. त्याच्यामुळं ई जिथं जिथं आहे तिथं तिथलचं ऑप्शन ऑलरेडी उडून गेलं. बाकीच्या नद्या त्रिभुज प्रदेश तयार करतात. नीट लक्षात राहू द्या. काय टेन्शन घेऊ नका. परीक्षा जवळ आलेली आहे. व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित प्रश्न सॉल्व्ह करा. टेन्शन बिलकुल घेऊ नका. फ्री माइंडने काय करायचे, परीक्षेला जायचे. ओके. आणि परीक्षेच्या दिवशी, ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवशी सुद्धा अभ्यास करत बसायचं नाही. त्याच्या अगोदरची जी नाईट आहे तिथं निवांत मस्त 6 ते 7 तास तुम्हाला आराम करायचा आहे. व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करायचे. टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित लावायचं आहे. ठीक आहे. याचं सेपरेट लेक्चर घेणार होतो पण मी घेत नाहीये. वेळ अभावी तुमचा वेळ नाही घालत आहे. पण तुम्ही स्वतःच आता काय करायचं, थोडंसं मोठ्या ह्याचं काठ्याचं घड्याळ घेऊन जा परीक्षेला जाताना. ठीक आहे. हां, टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करा. 100 प्रश्न अटेम्प्ट करायच्या ऐवजी तुम्हाला ॲक्युरेसी नीट राहू द्या. प्रश्न अटेम्प्ट करण्याच्या नादामध्ये चुकीचे प्रश्न गोल करत जाऊ नका. ॲक्युरेसी नीट राहू द्या. अलग लक्षात. 85 ते 90 असं अटेम्प्ट जर ठेवलं तरी तुमचं ॲक्युरेसी चांगली असेल तर बरोबर येणाऱ्या प्रश्नांची संख्या काय होणार आहे, वाढणार आहे. 100 अटेम्प्ट करायला गेलं चुकणाऱ्या प्रश्नांची संख्या जास्त होईल. अलग लक्षात. हां, त्यामुळं घड्याळ व्यवस्थित घेऊन जा. आदल्या रात्रीच 1 दिवस अगोदरच तुम्हाला हॉल तिकीट वगैरे सगळं जे डॉक्युमेंट कागदपत्र जे आहेत ते सगळं व्यवस्थित घेऊन टेबलवरती किंवा आपल्यासोबत सॅकमध्ये किंवा खिशामध्ये घालून ठेवा. रात्रीच्याला व्यवस्थित बिंदास झोपा. व्यवस्थित नाश्ता बिष्टा आंघोळ बिंगूळ करून व्यवस्थित जा. सकाळी सकाळी कोणासोबत भांडणं तंडे, कोणाला काही बोलू नका. कोणी काही जरी म्हटलं तरी काही म्हणू नका. सायकोलॉजी चेंज करू नका. तुमच्या भांडणं करू नका. मूड ऑफ होत असतो, त्याचा परिणाम परीक्षेमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे तसलं काही न करता शांततेत जे आहे ते जायचं पेपरला आणि लगेच व्यवस्थित पेपर द्यायचा. तिथं पण चिडचिड करायची नाही, काही नाही. जाग्या वाचून बसण्या वाचून काही गरज नाही. तिथं जाऊन 2 तास बसून अभ्यास नाही करत बसायचा. अलग लक्षात. थोडंसं टाईम अगोदर तिथं पोहोचा म्हणजे पळापळ होणार नाही तुमची. ऐन टायमिंगला रिक्षा गाडी बिडी भेटणार नाही. असं काही करू नका. थोडं अर्धा 1 तास अगोदर जा. व्यवस्थित शांततेत तिथं व्यवस्थित जाऊन मस्त तुमचे आवडते गाणे बिणे ऐका. जास्त पेपरवर इतरांसोबत पण काही गप्पा गोष्टी करू नका. अलग लक्षात. हां, नीट लक्षात राहू द्या. चलो बघा, IT पार्क आणि महाराष्ट्रातील ठिकाणी तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारतात. हा पर्यटनाचा भाग आहे. तर म्हणजे इकॉनॉमिक जिओग्राफी मधला पण भाग आहे. पर्यटनामधला नाही, इकॉनॉमिक जिओग्राफी मधला आहे. तर लक्षात राहू द्या. अशा टाईपचा प्रश्न एकदा विचारलेले होते तुम्हाला म्हणून हा क्वेश्चन टाकलाय. पण थोडासा मिस्टेकचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये. हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह जरी नाही केलं तरी चालेल. पण तुम्हाला IT पार्क जे आहेत महाराष्ट्रातले ते IT पार्क नीट बघून जा. कारण सांताक्रूज इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट जो काय प्रोसेसिंग झोन आहे तो अंधेरी पूर्व मुंबईला आहे. अलग लक्षात. कारण का IT पार्क आता खूप मोठे जास्त झालेत. पुण्यात अजून नवीन जवळजवळ अजून 5 नवीन व्हायला लागले. खूप मोठे IT पार्क तुम्हाला महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या राज्यांमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये खूप मोठे IT पार्क झालेले आहेत. आता सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क जो आहे ना तो बऱ्याच ठिकाणी दाखवतोय तुम्हाला. काही ठिकाणी तुम्हाला तो इकडं चिखलठाणा वाळुंजला दाखवलेला आहे. वाळुंजला. ओके. आंबड IT पार्क आहे ना, आंबड IT पार्क नाशिकला पण दाखवत आहे. ठीक आहे. ठाण्याला पण दाखवत आहे. उरणला पण आहे. द्रोणागिरी IT पार्क तुम्हाला उरणला दाखवतोय. कुठं अजून कुठं कुठं दाखवतोय. ठीक आहे. तर याच्यातले जे आहे तर 2 कन्फर्म सांगतोय बरं. तुम्हाला बाकीचे मी टेलिग्रामवरती टाकून देतो सगळे IT पार्क. सांताक्रूज जो आहे थोडा प्रश्न गलतीने हा म्हणजे ऑप्शन चेंज झाले तर ओके. हा कुठे अंधेरी. सांताक्रूज इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन IT पार्क जो आहे अंधेरी पूर्वेला आहे म्हणजे तिथं आहे. आता बघा द्रोणागिन जो आहे द्रोणागिन. आता द्रोणागिन काही ठिकाणी तुम्हाला काय म्हणते ते उरण रायगडला आहे. ओके. त्याच्यानंतर आंबड IT पार्क जो आहे तो कुणी म्हणते ठाण्याला आहे, कुणी म्हणते नाशिकला आहे. अजून काही ठिकाणी दिले. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी चिखलठाण्याला पण आहे. तिकडे अजून जालन्याला पण आहे. बघा इथं आंबड जे आहे ते कुणी जालन्याला जोडी लावून येईल. अबे जालन्याला नाही ना बाबा. ठीक आहे ना. तर तिकडे चिखलठाणा वाळून असं वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले आहेत. तर याचं जे आहे हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू नका. मी तुम्हाला फक्त सांगितलं याचं कन्फर्म उत्तर जे आहे 2च. त्याच्यावरून जरी उत्तर निघत असलं याचं 3 नंबर जरी उत्तर निघत असलं बघा डचं 1 कुठे गेलं डचं 1
द्रोणगिरी म्हणजे द्रोणगिन IT पार्क जे आहे, द्रोणागिन IT पार्क जे आहे ते रायगड उरणला. म्हणजे बघा अच म्हणजे डच एक इथं आलं. त्याच्यानंतर बघा सांताक्रूज ही जो आहे हा तुम्हाला 4 नंबरला डाऊन टाका, अच 4. याच्यावरून तुमचं उत्तर असं निघते. म्हणजे याचा अर्थ ब जे आहे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी जे आहे ते कुठं आहे ते म्हणतंय सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी चिकलठाणा म्हणजे वाळुंज औरंगाबादला. आणि राहिलं काय अंबड IT पार्क ते म्हणते ठाण्याला. तर नाशिकला पण आहे तेच. ओके ठीक आहे चला. तर काय हरकत नाही. याचा प्रश्न जे आहे असं जरी काढून आलं तर 3 नंबर उत्तर आहे याचं. याच्यापेक्षा अजून वेगळे जास्त IT पार्क जे आहेत पुण्यातले विशेषतः किंवा अजून इतर ते मी तुम्हाला टेलिग्रामवर फोटो टाकवेल. ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन म्हणायच्या अगोदर जाता जाता परत एकदा ज्यांना फास्ट ट्रॅक बॅच लावायची आहे त्यांना 1 डे मॅरेथॉन बॅच, आपली मॅरेथॉन बॅच अजूनही अवेलेबल आहे. ओके. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा GS1 ही पण बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. ठीक आहे चला बाकी चला खालीलपैकी अचूक विधाने ओळखा. अचूक म्हणजे कसली रे? अचूक म्हणजे काय आहे तर बरोबर विधानं तुम्हाला सांगायची आहेत. बरोबर. अहमदनगर हा जिल्हा आवर्षण प्रणव जी क्षेत्र आहे. कमी पावसाचा प्रदेश आहे का? यस हा कमी पावसाचा प्रदेश आहे. आवर्षण प्रणव म्हणजे आवर्षणग्रस्तच क्षेत्र आहे. यस आहे. बघा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तो कसा येतो इकडे धुळ्याचा दक्षिणेकडचा भाग, त्याच्यानंतर अहमदनगर, औरंगाबादचा काही पूर्वेकडचा भाग, त्याच्यानंतर जालना आला, त्याच्यानंतर खाली बीड आला. ओके. उस्मानाबादचा खाली भाग आला, इकडून सोलापूर आला, त्याच्यानंतर इथं तुम्हाला लातूरचा काही भाग आला. ओके. पुण्याचा थोडासा भाग जातो, त्याच्यात सांगलीचा थोडासा भाग जातोय. ओके. तर हा साताऱ्याचा थोडा भाग जातोय. तर असा आवर्षणग्रस्त प्रदेश आहे. या जिल्ह्यांचा समावेश होतो याच्यामध्ये. त्याच्यातलं अहमदनगर जे आहे ते अहमदनगर सगळ्यात जास्त तुम्हाला अहमदनगर पूर्णच गेलं आवर्षणग्रस्त क्षेत्रात. जांभी मृदा सामान्यपणे दक्षिण कोकणात आढळते. जांभी मृदा दक्षिण कोकणात आढळते का? हो यस. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर बरोबर ना दक्षिण कोकणात. आणि त्याच्यानंतर पूर्व विदर्भात म्हटलं तर तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागड, भामरागड तिकडं सुद्धा तुम्हाला जांभी मृदा आढळते. ओके. त्याच्यानंतर म्हणजे हे विधान बरोबर आहे का? यस. महाराष्ट्रातील परिपक्व मृदा म्हणून गाळाची मृदा ओळखली जाते. महाराष्ट्रातील परिपक्व मृदा म्हणून कुणाला ओळखलं जाते? गाळाची मृदा म्हणून ओळखलं जाते. तर हे गाळाच्या मृदेला परिपक्व म्हणत नाहीत. हे विधान चुकीचे आहे. कारण का परिपक्व मृदा जी आहे ती कोणती आहे? रेगूर. तिलाच आपण रेगुड. ओके रेगुड म्हणतो. तिलाच आपण काळी मृदा म्हणतो. यस काळी मृदा. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट या घटक द्रव्यामुळे रेगूर मृदेला कसला रंग प्राप्त होतो? काळा. आणि यालाच आपण कापसाची मृदा असंही म्हटलं जातं. ओके. कापसाची मृदा, कापूस मृदा, ब्लॅक कॉटन सॉइल. ठीक आहे चलो. मग आता बघा मला सांगा ह्याच्यातलं अ आणि ब विधान बरोबर आहे क चुकीचं आहे? म्हणजे अ आणि ब विधान याच्यातलं बरोबर आहे. अ आणि ब. यस. पर्याय क्रमांक 3 इथं तुम्हाला दिलेली आहे. बघा काळी मृदा जर बघितला आपण तर अख्ख्या दख्खनच्या पठारावरती तुम्हाला काळी मृदा पाहायला भेटेल. ओके. सगळ्यात जास्त 3.4% भाग म्हणजे 3/4 एवढा भाग काळ्या मृदेने व्यापलेला आहे. चुनखडी, पोटॅश, लोह, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम या घटक द्रव्याचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतं. आणि नायट्रोजन, फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी असतं. लक्षात राहू द्या. दख्खनच्या पठारावर रेगूर सगळ्यात जास्त मृदा आहे. त्याच्यात खरीप, हंगामी, रंगपिकं हे सगळे घेतली जातात. ओके. बाकी तुम्हाला जांभी मृदा जी आहे ते इकडं कोकणात, दक्षिण कोकणामध्ये आणि त्याच्यानंतर पूर्व विदर्भामध्ये तुम्हाला जांभी मृदा पाहायला भेटते आहे. ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? हा चलो योग्य जोड्या जुळवायच्या. आता जल प्रकल्प आणि त्याच्यानंतर जिल्हे. इकडे तुम्हाला जल प्रकल्प दिलेले आहेत आणि काही जिल्हे दिलेले आहेत. त्यांच्या जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. बरोबर. याच्यातलं शुअर तुम्हाला माहित असणार याची जोडी लावायची. हरणबारी वाचण्यात आले का कधी? हरणबारी जे आहे ते नाशिकला तुम्हाला हे म्हणजे जल प्रकल्प आहे, धरण आहे. ओके. आता वाघे बाभुलगाव हे सगळ्याला नाही माहिती, बीडकरांना माहित असेल. वाघे बाभुलगाव केज तालुक्यामध्ये बघा. केज तालुका. ओके. तालुका केज मध्ये तुम्हाला हे वाघे बाभुलगाव पाहायला भेटेल. डच 2 किती जागेवर आहे बघा? एकाच जागेवर आहे. डच 2 अलग लक्षात. डच 2 एकाच जागेवर आहे. हरणमारी नाशिकला आहे. अच 3 बघा. अच 3 इथं आहे बरोबर. पण हे डच 4
डचं 2 एकाच जागेवर आहे, म्हणून याचं उत्तर तुम्हाला जो मिळते तो काय आहे, 2 आहे. म्हणजे अक्कलपाडा जे आहे, अक्कलपाडा बचं 4 कुठं आहे, धुळ्यामध्ये अक्कलपाडा. आणि शहानूर, शहानूर नदीवर शहानूर धरणी कुठे, अमरावतीमध्ये, अमरावतीमध्ये शहानूर, कचं 1, कचं 1. आलं लक्षात. हे कचं 1 वरून उत्तर निघत होतं, नाहीतर वाघे बाबुळगाव डचं बीड मधलं याच्यावरूनही उत्तर तुम्हाला निघत होतं. लक्षात राहू द्या. याच्यावर तर तुम्हाला आयोग प्रश्न विचारते बघा. नवीन नवीन प्रकल्प विचारायला लागले बरं का आयोग, नवीन नवीन प्रकल्प विचारते, जुने प्रकल्प आता विचारत नाही आयोग. ठीक आहे ना. चला तर अक्कलपाडा जे आहे, अक्कलपाडा म्हणजे धुळ्यामध्ये साक्री तालुक्यात आहे, तुम्हाला लक्षात राहू द्या. कोणत्या आहे, साक्री तालुका. ओके, साक्री तालुक्यामध्ये हे आहे. याचा अर्थ ते पांझरा नदीवर असायला पाहिजे, बरोबर ना. अक्कलपाडा कोणत्या नदीवर आहे, पांझरा. ओके, पांझरा नदीवर. शहानूर नदीवरती ती नदी पण शहानूरच आहे, तिचं नाव शहानूर नदीच आहे. ठीक आहे, त्याच्या काही हे नाही. त्याच्यानंतर बघा आता कोणती राहिली, हरणमारी. हरणमारी ही हरणमार जी आहे ही गिरणा नदीची उपनदी आहे. मोसम कोणती आहे, मोसम. मोसम नदीची, मोसम नदी जी आहे ती गिरणा नदीची उपनदी आहे. आणि त्याच्यात हरणमारी हे तुम्हाला धरण त्याच्यावरती पाहायला भेटेल. तर याचं उत्तर जे आहे, गिरणा म्हणजे इकडची उत्तर वाहिनी बरं का अशी, तिच्या अशा मोसम इथून अशी नाशिक मधली तिची उपनदी ती. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 जो आहे, क्वेश्चन नंबर 8 मध्ये बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम सांगितलाय. बघा सलग 3 वर्ष झालं तुम्हाला प्रशासकीय विभागावरती क्वेश्चन कंबाईनला पडत आहे बघा. आलं लक्षात. म्हणून प्रशासकीय विभागांचा क्रम जर तुम्हाला विचारलं, कोणत्या प्रशासकीय विभागाचा क्रम, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम आहे. उतरता, उतरता म्हणजे सगळ्यात जास्त जो आहे तो तुम्हाला पाहिजे आहे आणि सगळ्यात कमीवाला इथं तुम्हाला कमीवाला आहे. चढता क्रम म्हणजे जास्त कडून कमीकडे, उतरता क्रम जास्त कडून कमीकडे. 64,000 हे औरंगाबादचं क्षेत्रफळ आहे. 64,000 ने सुरुवात झाली. आणि इथं तुम्हाला पुणे आपलं काय कोकण तर दिलेलंच नाहीये, पहिले 4 दिलेत. औरंगाबाद आहे, नाशिक आहे, पुणे आहे, नागपूर आहे. आता सगळ्याला माहिती आहे नाशिक प्रशासकीय विभागाचं जे क्षेत्रफळ आहे ते पुणे प्रशासकीय विभागाच्या कसं आहे, जास्त आहे. म्हणून आता इथं तुम्हाला नाशिक आहे, इथं पुणे आहे, इथं नाशिक आहे. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक जो आहे तो 2 आणि 3 मध्ये म्हणजे कन्फ्यूज होणारा आहे. याची ट्रिक्स लक्षात राहू द्या. जर तुम्हाला उद्या प्रशासकीय विभागांचा जर क्रम तुम्हाला विचारला, प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ जर तुम्हाला विचारलं, 64 आणि 30 नीट लक्षात राहू द्या. 30 म्हणजे कोकण आणि 64 म्हणजे कोण आहे, औरंगाबाद आहे. चला सगळ्यांचं सांगतो, याचा शॉर्टकट अगोदर ऐकून घ्या. बघा औरंगाबाद विभाग जो आहे, म्हणजे जर तुम्हाला क्रमाने विचारलं, औरंगाबाद विभाग आहे 64,813, 64,813. नाशिक विभागाचं 52,493. आता इथं 52,400च्या ऐवजी इथं डायरेक्ट किती घ्यायचे, 200 घ्यायचे. 200 मायनस करा, 52,453 नाशिक. आणि पुण्याचं 1 मिनिट 52. ओके, 52,275. ओके. आता बघा नागपूर आहे 51,377 आणि अमरावती 46,027 आणि कोकण 30,728. तर याचा शॉर्टकट तुम्हाला 2 देईल मी, तुम्हाला जो आवडेल, जो लक्षात राहील तो लक्षात राहू द्या. बघा, अरे नाक पुसना अमर कोणी पाहिल ना. त्याच्या नाकातून गळायला लागले लिक्विड. ठीक आहे ना. अरे नाक पुसना अमर कोणी पाहिल ना, हे एक शॉर्टकट आहे. आणि दुसरा आहे औरंगाबाद काय, और ना पुणे का नाम लो अक्का, और ना पुणे का नाम लो अक्का. 2 शॉर्टकट आहे. दोन्हीपैकी कोणता तुम्हाला सोबत लक्षात ठेवायचा आहे. अरे म्हणजे औरंगाबाद, नाक म्हणजे नाशिक, पुसून पू म्हणजे पुणे, ना म्हणजे काय, नागपूर. त्याच्यानंतर अमर, अमर म्हणजे अमरावती आणि कोणी म्हणजे कोकण. हे जे आहेत हे वाक्यरचना जोडण्यासाठी शब्द परफेक्ट वाक्य व्हावं म्हणून काही शब्द प्रयोग केलेला आहे. ठीक आहे ना. ते नीट लक्षात राहू द्या. म्हणजे शॉर्टकट जर ट्रिक्स पाहिजे असेल तर ट्रिक्स दिले, औरंगाबाद, नागपूर, पुणे, त्याच्यानंतर नाशिक. आता नीट बघा, नीट बघा. आता कोकण प्रशासकीय विभाग इथं तुम्हाला खट्टलला आहे. पहिला क्रमांक कोणाचा आलाय रे,
पहिला क्रमांक इथं तुम्हाला दाखवला. हे एका नकाशामध्ये बघा किती प्रश्नांचे उत्तर येतं. इथं तुम्हाला क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागांचा क्रम दिलाय. त्याच्यानंतर जिल्ह्यांच्या संख्येनुसार तुम्हाला क्रम दिलेला आहे, तालुक्यांच्या क्रमनुसार तुम्हाला दिलेला आहे आणि सीमा पण दिसतात तुम्हाला त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर सगळ्यात जास्त क्षेत्रफळ असणारा औरंगाबाद आहे 64,813, नाशिक, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर नागपूर. ओके. त्याच्यानंतर म्हणजे नाशिक 52-57. अरे एक सेकंद हा एक सेकंद, इथं जे आहे इथं चुकून झालंय 57. 57,493 आणि 57,275. 52 झालं तर चुकीने. तर नाशिकचं क्षेत्रफळ जे आहे ते 57,493 आणि पुण्याचं आहे 57,275. इकडं 493, 275. अगोदर नाशिक आहे, म्हणजे औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि नंतर काय घ्यायचंय, कोकण घ्यायचंय. आलं का लक्षात? तर असा क्रम तुम्हाला प्रशासकीय विभागाचा द्यायचा आहे. ओके. आणि मला वाटतंय कालच्या ह्याच्यामध्ये, कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा एक क्वेश्चन जो आहे चुकलेला होता मला वाटतंय. तर त्याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला मेसेज केलंय बघा. त्याचं उत्तर मी तुम्हाला मेसेज केलेलं आहे, लक्षात राहू द्या. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 जो होता त्याचं उत्तर माझ्याकडनं जो होतं ते चुकून झालेलं होतं. प्रश्न क्रमांक 10चे उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. 4 नीट बघून घ्या, कारण का माझ्याकडून सांगताना चूक झाली होती. महाराष्ट्रात सापडणारे लोहखनिज जे आहे, लोहखनिज ते मॅग्नेटाइट स्वरूपात सापडतंय, ते त्याला मी बरोबर केलं होतं. तर मॅग्नेटाइट नाही, हेमेटाइट. मग महाराष्ट्र असू द्या नाही तर भारत असू द्या, दोन्हीमध्ये, भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही हे सापडत आहे लोहखनिज, ते मॅग्नेटाइट स्वरूपात नाही, हेमेटाइट स्वरूपात सापडते. ओके. आणि ते गोंधळ काय झाला, लोहाच्या प्रमाणानुसार जे 4 प्रकार पडतात त्याच्यानुसार तुम्हाला ते क्रम दिलेला होता, पण 10चं उत्तर तुम्हाला जे आहे ते 4 पाहिजे. ठीक आहे. ते माझ्याकडनं गलतीने झालं होतं, ते एकदा करेक्शन करून घ्या. ओके. एकही तुमचा मार्क जाणार नाही याची काळजी घ्या. ठीक आहे. आणि मी पण घेईन, म्हणून तुम्हाला आता लगेच मी मान्य करतोय माझ्याकडनं चुकीने ते हे सांगण्यात आलं होतं. ठीक आहे. 4. खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधाने किंवा विधान ओळखा, असं तुम्हाला सांगायचं आहे. कोणते विधान इथं योग्य विधान तुम्हाला सांगायचे? बरोबर. महाराष्ट्रात ज्वारी पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे. ज्वारी पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे, सगळ्याला माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे. 2 नंबर बी, महाराष्ट्रात तांदूळ या पिकाचे सर्वाधिक उत्पादन रायगड जिल्ह्यात होते. तांदूळ उत्पादन जिल्ह्यात रायगड होते. बघा, जुनं पुस्तकं वाचू नका, जुनी आकडेवारी घेऊ नका, लक्षात राहू द्या. अलीकडच्या काळातली आकडेवारी तुम्हाला 20, 21 आणि 22 यांच्यामधली आकडेवारी विचारते ना, तर तिथं हे जे आहे हे चुकीचं विधान आहे. तिकडे तुम्हाला भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उत्पादन जे आहे, तांदूळ पिकाचं उत्पादन जे आहे ते पूर्व विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येतंय, म्हणून हे विधान बी चुकीचं आहे. गळीत धान्य पिकामध्ये सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख तेलबिया पीक आहे. गळीत, यस, हे बरोबर आहे. कारण का तेलबिया जे आहेत आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तेलबिया जे आहेत त्याच्यापासून तुम्हाला हे सोयाबीन पिकापासून तुम्हाला सगळ्यात जास्त मिळते. गळीत धान्य पिकामध्ये सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख तेलबिया पीक तुम्हाला म्हणून ओळखलं जाते. म्हणजे याच्यातलं ए आणि सी बरोबर आहे. ए आणि सी बरोबर कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 4. एक सेकंड, पर्याय चुकले तर 1, 2, 3 आणि 4. ओके, ह्याला 4 करून टाका. पर्याय क्रमांक 4 आणि 4च त्याचं उत्तर बरोबर आहे. ए आणि सी पर्याय बरोबर आहे. महाराष्ट्रात तांदूळ पिकाचं सर्वाधिक उत्पादन रायगड जिल्ह्यात होत नाही. जुनं होत होतं, रत्नागिरी, त्याच्यानंतर रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे तिकडे होत होतं, आता नाही, कोकणात नाही, आता डायरेक्ट विदर्भात गेलेलं आहे. ते बघून घ्या. महाराष्ट्रात तांदळाचे उत्पादन जे आहे गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा 3 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला तांदळाच्या उत्पादनानुसार क्रम जरी विचारला, सगळ्यात जास्त गोंदियामध्ये, त्याच्यानंतर गडचिरोली, त्याच्यानंतर भंडाऱ्यामध्ये होतंय. आणि तांदळाचं पिकाचं सर्वाधिक क्षेत्र जर तुम्हाला विचारलं, क्षेत्र सर्वात जास्त लागवड, तर भंडाऱ्यामध्येच होतीये, गडचिरोली आणि त्याच्यानंतर गोंदियामध्ये होतीये. अलग लक्षात. हा क्रम थोडासा उलटा आहे क्षेत्रामध्ये. बघा, उत्पादनामध्ये भंडारा 3 नंबरला आलाय आणि क्षेत्रामध्ये भंडारा 1 नंबरला आहे. गडचिरोली 2ला लक्षात राहू द्या. म्हणजे गोंदियाचं गडचिरोली, भंडारा करा, भंडाऱ्याचं गोंदिया करा. कधी उत्पादनामध्ये गोंदिया पहिला आणि भंडारा 3रा, आणि
पिकाखाली भंडारा पहिला, गोंदिया तिसरा. आलं का लक्षात? बाकी तांदूळ पिकावरील रोग जो आहे, कधी कधी रोग विचारतात बघा, तर खोडकिडा आहे, पर्ण कुजवा आहे. पर्ण म्हणजे पानं, पान कुजवा, खोडकिडा, लष्करी आळी आणि करपा, अशा 4-5 प्रकारचे रोग तुम्हाला तांदळावरील पिकांना होऊ शकतात. आणि तांदळाच्या पिकासाठी मृदा कोणती उपयुक्त आहे? गाळाची मृदा, जांभी मृदा आणि तांबडी मृदा. काळी मृदावरती तुम्हाला येत नाही, तांदळाचं पीक तेवढ्या प्रभावी चांगल्या प्रकारे येत नाही. गाळाच्या मृदेमध्ये, जांभी मृदा आणि तांबड्या मृदेमध्ये मोठ्या प्रमाणावरती याचं उत्पादन घेतलं जातं. नीट लक्षात राहू द्या. गोंदिया, गडचिरोली, भंडारा 3 जिल्हे आहेत उत्पादनामध्ये, आणि क्षेत्रामध्ये तुम्हाला भंडारा, गडचिरोली, गोंदिया ते 3 आहेत, फक्त क्रम थोडासा चेंज आहे. 10 नंबर, नागपूर विभागात सर्वाधिक खनिज संपत्तीचे वितरण झाले आहे. नागपूर विभागामध्ये म्हणतोय, नीट प्रश्न वाचा, नागपूर जिल्हा नाही, नागपूर विभागामध्ये. आता नागपूर विभागामध्ये तुम्हाला कोणते कोणते जिल्हे येते? तर नागपूर, त्याच्यानंतर भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा. आणि बघा, वर्धा जर सोडलं तर बाकीच्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये तुम्हाला खनिज साधन संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटते. म्हणून हे जे विधान आहे, हे विधान एकदम बरोबर आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त कोळसा या खनिजाचे उत्पादन होते. कोणत्या खनिजाचं? तर म्हणजे तुम्हाला अचूक नसणारा पर्याय बघा, इथं काय विचारलंय? अचूक नसणारा. अचूक म्हणजे कसलं रे? बरोबर. बरोबर नसणारा म्हणजे चुकीचं विधान तुम्हाला निवडायला सांगितलंय. चुकीचं निदान हे तर बरोबर आलं. महाराष्ट्रात सर्वात जास्त कोळसा खनिजाचे उत्पादन घेतलं जातं, हेही विधान कसं आहे? बरोबर आहे. म्हणून दोन्ही विधान बरोबर आहे, पण आपल्याला चुकीचं विधान निवडायला सांगितलंय, म्हणून याचं उत्तर जे आहे ते 2 द्यायला पाहिजे, यापैकी नाही. प्रश्न समजला ना तुम्हाला? हां, त्यामुळे नीट समजून घ्या. चला, आता परीक्षा आली 8 दिवसावर. आजही जरी तुम्ही म्हणजे 6 दिवसावरती आली आहे परीक्षा, 6 नाही, आता किती समज, ठीक आहे, तुम्हाला उद्या लेक्चर हे पडून जाईल. चलो, मग काय टेन्शन नाही आहे. तरी ज्याला घ्यायच्यात बॅच त्यांनी घेऊ शकता. बाकीच्या पुढच्या 8 ऑक्टोबरच्या नंतर परत तुम्हाला सगळ्या व्यवस्थित ज्या बॅच आहेत रेग्युलर त्या आपल्या चालू होतील. ऑनलाईन ऑफलाईन बॅच ज्या आहेत 8 ऑक्टोबरच्या नंतर परत दुसऱ्या चालू होतील. हां, चला, 11वा नंबरचा क्वेश्चन, योग्य जोड्या लावा. इकडे काय दिले? उपनदी दिली आहे, नदी दिली आहे आणि जिल्हा दिलाय. बघा, अशा टाईपचा प्रश्न आता नवीन पद्धत आलेली बरं का हा प्रश्न विचारायची. इथं तुम्हाला कन्फर्म एक जोडी लक्षात सोडायची आहे. बघा, आता गिरजा नदी जी आहे, गिरजा, हां, तर ही गिरजा कुणाची? समज पूर्णा नदीची उपनदी आहे. आसना नदी कुणाची उपनदी? नांदेड जिल्ह्यामध्ये आसना, सीता, सरस्वती, गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. शिवना, खाम ह्या पण कुणाच्या नद्या आहेत? गोदावरी नदीच्या आहेत. गिरजा पूर्णा नदीची उपनदी आहे. ओके, म्हणजे राहिलं तावरजा. तावरजा नदी जी आहे ती तावरजी कुणाची उपनदी आहे? तर ती आहे मांजरा नदीची. ओके, आता इथं बघा ना, गिरजा समज पूर्णाची घेतली, आसना समज प्रवारा म्हणजे आसना समज गोदावरीचं, आसनाची गोदावरी जोडी लावा आसना. पण ती आसना कुठं मिळते? नांदेड जिल्ह्यामध्ये मिळते. मग नांदेड इथं ऑप्शन मध्येच नाहीये, म्हणून आसना तर कटून गेली. शिवना नदी जी आहे, शिवना नदी कोणाची उपनदी सांगितली मी? औरंगाबाद. शिवना नदी. ओके, म्हणजे ही शिवना नदी औरंगाबादमध्ये गोदावरी, म्हणजे इथं हे पण नाही ऑप्शन मध्ये औरंगाबाद, म्हणजे हेही उडून गेला. ओके, मग आता ही गिरिजा म्हणजे पूर्णा, म्हणजे तिकडं तुम्हाला खाली परभणी हिंगोलीकडे जायचं आहे, संबंध नाहीये. म्हणजे बघा, तावरजा उपनदी कुणाची आहे? तावरजा आहे मांजरा नदीची उपनदी. यस, तावरजा मांजरा नदीची उपनदी आहे. आणि तावरजा मांजरा नदीला कुठे आहे? म्हणजे लातूर ऑप्शन मध्ये पाहिजे. म्हणजे अच 2 आणि 3 असा पर्याय बघा. अच 2 आणि 3 पर्याय क्रमांक 3 पाहिजे तुम्हाला उत्तर. बघा, मांजरा नदी बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा पठारावरती बालाघाट डोंगर रांगेमध्ये उगम पावते किंवा बालाघाट पठार. तिथून ही नदी तुम्हाला जवळजवळ 724 किलोमीटर वाहत जाते. बघा, ह्या नदीच्या उपनद्या बघा, उजव्या तीरावरच्या, वरचं कोणतं? उजवं तीर उत्तरेकडून, आणि खालचं डावं तीर आहे. असं आहे का? हे डावं तीर आहे. इकडचं कोणतं तीर आहे? इकडे डावे तीर आहे, डावे तीर. आणि हे कोणतं आहे? उजवे तीर. खालचं दक्षिणेकडचं म्हणजे उजवं तीर, वरचं जे आहे ते डावं तीर. डाव्या तीरावरून केज, रेणी, लिंबा, चौसाळा, धारणी आणि गिरणा ह्या नद्या येऊन मिळतात. आणि उजव्या तीरावरून ज्या आहेत म्हणजे दक्षिणेकडून तिला तावरजा नदी मिळते आणि तेरणा नदी मिळते. ओके, तेरणा म्हणजे उस्मानाबाद, ठीक आहे, हे म्हणजे लातूर इकडं. आता पुढे जाऊन मिळते बरं का इकडे लातूर. त्याच्यानंतर म्हणजे हे तेरणा उस्मानाबाद मधील नदी आहे. मग त्याच्यानंतर निलांग्यातून ती बाहेर पडली नदी. ओके, निलांग्यातून बाहेर पडली कर्नाटकातून तेलंगणातून परत पुन्हा महाराष्ट्रामध्ये आली. नांदेड जिल्ह्यामध्ये कुंडलवाडी जवळ, आणि ती कुणाला जाऊन मिळाली?
कुंडलवाडी नांदेड या ठिकाणी ती गोदावरीला जाऊन मिळते. जेव्हा ती आतमध्ये येते महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा, तेव्हा लेंडी आणि मन्याड ह्या दोन नद्या आहेत. लेंडी नदीवरती लेंडी प्रकल्प आहे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमावरती, आणि मांजरा नदीवरती तुम्हाला निजाम सागर प्रकल्प आहे. निजाम सागर धरण 1931 मध्ये बांधलेलं, हे तुम्हाला तेलंगणा राज्यामध्ये. ठीक आहे. बाकी तुम्हाला पाटोदा, केज, आंबेजोगाई, लातूर या तालुक्यांमध्ये या नदीचं खोरं आहे. आंबेजोगाईमध्ये या नदीचे खूप मोठे वेगवेगळे प्रवाह तयार होऊन परत ते एकत्रित आलेत, त्याला नदी चौरे म्हणतात. ओके, रिव्हर बेसिन. तर हे नदी चौरे तुम्हाला आपल्या मांजरा नदीच्या खोऱ्यामध्ये तयार झालेलं आहे. ठीक आहे. चलो, तर याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या वास्तव्य करते? ग्रामीण ह्याच्यामध्ये वास्तव्य करते तुम्हाला विचारलंय. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या वास्तव्य करते म्हणजे राहते? कोणत्या राज्यामध्ये ग्रामीण लोकसंख्या सर्वात जास्त राहते? तर याचं उत्तर तुम्हाला पाहिजे हिमाचल प्रदेश. आलं लक्षात? कारण का बघा, आता इथं तुम्हाला मी ऑप्शन देते. 8 ऑक्टोबरच्या नंतर तुम्हाला जर विचारलेच क्वेश्चन 8 ऑक्टोबरला, तर इथं नाव लक्षात राहू द्या. सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या जी आहे ते हिमाचल प्रदेशामध्ये जवळजवळ 90% जे आहे ते ग्रामीणमध्ये राहतात. बिहारमध्ये जवळजवळ 88.7% बिहारमध्ये ग्रामीणमध्ये येतं. आसाम राज्यामध्ये 85.9, ओडिसामध्ये 83.3 आणि मेघालयमध्ये तुम्हाला 79.9% लोक हे कुठं राहतात? ग्रामीणमध्ये राहत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जर विचारलं महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला 54.77% ग्रामीणमध्ये राहतात, आणि तमिळनाडूमध्ये जे आहे ते किती येतं? 51.55. ठीक आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यात जास्त कुठे? हिमाचल. म्हणून पर्याय क्रमांक कोणता आहे? हिमाचल प्रदेश. ओके, तर इथं तुम्हाला 54 आणि 51 दिलेला आहे. महाराष्ट्रात 54, तमिळनाडूमध्ये 51. आणि सर्वात कमी ग्रामीण लोकसंख्या जर तुम्हाला विचारली, दिल्ली आहे, चंदीगड आहे, लक्षद्वीप आहे, दमण दीव आहे आणि पदुचेरी आहे. ठीक आहे. त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 तुम्हाला द्यायचं आहे. 13 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात 17,726 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. हे जुने आहे बरं का, हे पण बरोबर होतं, पण हे जुनं आहे कारण का आता 18,000 झाली. ओके, म्हणून हे विधान सध्यापुरतं तर चुकीचं आहे, कारण का अलीकडची आकडेवारी तुम्हाला माहिती पाहिजे. राष्ट्रीय महामार्ग लांबीबाबत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. पहिल्यापासूनच महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होतं, म्हणून हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. ओके, इथं महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक नसून कितवा आहे? पहिला क्रमांक आहे. ओके, नीट लक्षात राहू द्या. पहिला क्रमांक आहे महाराष्ट्राचा राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीनुसार. सी, देशात असणारे एकूण महामार्गापैकी 10.63% महामार्ग महाराष्ट्रात आहेत. तर हे सुद्धा जुन्या आकडेवारीनुसार बरोबर आहे, पण आता तुम्हाला 13% झालेली आहे, म्हणून हेही विधान कसं आहे? चुकीचं आहे. मग याच्यामध्ये बघा, अ, बी, सी योग्य आहेत, बी योग्य आहे, ए आणि सी योग्य आहेत, ए, बी, सी अयोग्य आहेत. म्हणून याचं पर्याय क्रमांक उत्तर काय द्यायचं? 4. तिन्ही विधान अयोग्य आहेत. मग बरोबर काय पाहिजे बघा. आता बरोबर काय पाहिजे आहे बघा, इकडे लक्ष द्या. महाराष्ट्रात तुम्हाला बघा एकूण जी लांबी होती ती 16,338 वरून 17,000 इकडे किती दिली तुम्हाला? 17,726 होती, आणि 17,700 वरून आता फायनल किती झालेली आहे? फायनल झालेली आहे 18,317. 18,317 18,317 इथं 13,724 दिले. तर आता महाराष्ट्राची किती आहे राष्ट्रीय महामार्गाची? 18,317. आणि टक्केवारी किती आहे? 13.47. 13.47 आहे. इथं किती आहे? 10% दिलेले आहे. 10.63 आहे, 13.47 आहे. म्हणून लक्षात राहू द्या, म्हणून आपलं महाराष्ट्र पहिलं. बघा, महाराष्ट्र पहिला आहे, उत्तर प्रदेशचा दुसरा क्रमांक लागतो, जुनी आणि नवीन लांबी तुम्हाला दिली. राजस्थान तिसरा क्रमांक लागतो, चौथा क्रमांक कुणाचा आहे? मध्य प्रदेश. तुम्हाला विचारला होता क्वेश्चन. 5वा क्रमांक कुणाचा आहे? कर्नाटकचा आहे. ओके, खाली तुम्हाला केंद्रशासित प्रदेश जर घेतले, दिल्ली, पदुचेरी, चंदीगड, त्यांची विचारलं तर टक्केवारी लक्षात राहू द्या. पूर्वेकडच्या राज्यामध्ये जर तुम्ही गेलात तर सगळ्यात जास्त राष्ट्रीय महामार्गाची लांबी पूर्वेकडच्या राज्यांमध्ये आसाममध्ये, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेशामध्ये आणि त्याच्यानंतर मणिपूर. पूर्वेकडच्या राज्यामध्ये डोंगराळ भाग आहे, राष्ट्रीय महामार्गाची रस्त्याची कमी लांबी आहे. तरी पण पूर्वेकडील राज्यामध्ये आसाममध्ये राष्ट्रीय महामार्गाची लांबी जास्त आहे, अरुणाचल प्रदेशामध्ये, त्याच्यानंतर मणिपूरमध्ये. हे 3 पहिले आहेत, लक्षात राहू द्या. जगामध्ये राष्ट्रीय महामार्ग जर विचारलं, नॅशनल हायवे, अमेरिका प्रथम क्रमांक, भारत दुसरा क्रमांक, चीन तिसरा क्रमांक.
रेल्वे बाबतीत भारताचा 4था क्रमांक आहे, हा चीनचा 2रा आहे. बाकी तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग जे आहेत 136/44 आहे. राज्य महामार्ग हे याच्यानुसार तुम्हाला क्वेश्चन नाही विचारणार. राष्ट्रीय महामार्गाची स्थापना NHDA कधी झाली होती असं जर विचारलं तर 1938 मध्ये. राष्ट्रीय महामार्गाचं देखभाल आणि त्याचं काम जे आहे, निर्मिती आणि काम देखभाल कोण करत असतं तर केंद्र सरकार करत असतं, लक्षात राहू द्या. ठीक आहे, हे महत्वाचे पॉइंट होते, लक्षात राहू द्या. खालील घाटांचा उत्तर दक्षिण योग्य पर्याय निवडा. घाटावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्याच्या अगोदर पण, आणि त्याच्या उत्तर दक्षिण घाट पण सांगितलेले आहेत, स्ट्रिक्स पण दिलेले आहे. याचं उत्तर डायरेक्ट मला सांगा. सगळ्यात अगोदर कोणता आहे रे? वरती धुळे टू नाशिक. धुळे टू नाशिक, धुळे इथून नाशिकला येण्यासाठी तुम्हाला आणि इकडून तुम्हाला धुळ्यावरून औरंगाबादला जाण्यासाठी गवताळा कन्नड घाट, गवताळा आउटरम घाट, ठीक आहे ना. आणि धुळ्यावरून नाशिकला लळिंग घाट. इथं लळिंग कुठं ऑप्शन मध्ये आहे का? नाही दिलेला. मग त्याच्या खाली तुम्हाला कोणता दिलाय? थळ घाट दिलाय. कारण का माळशेज त्याच्या खाली थळ घाट, त्याच्या खाली वृंदा घाट, त्याच्या खाली कुंभारली घाट आणि त्याच्यानंतर दक्षिणेला आंबोली घाट. म्हणून याचं पर्याय उत्तर जे आहे ते तुम्हाला कोणते द्यायचे? 1 नंबर. 1 नंबर याचं पर्याय जे उत्तर आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. घाटाचं नीट बघून जा. याच्या अगोदर पण मी शिकलेलं आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलं म्हणते, ठीक आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तोंडपाठ सगळ्यांचं माहिती आहे आणि सगळ्याला ह्याच्या अगोदर पण शिकवलेलं आहे, याच्या अगोदर प्रश्न पण विचारलेला आहे. एकच नीट लक्षात राहू द्या. 1 मे 1981 ला पहिला झाला होता, बरोबर ना. 1 मे 1981 ला विभाजन झालं. ओके, कोणाचं? रत्नागिरी. ओके, रत्नागिरीतून बाहेर कोण पडलं रे? सिंधुदुर्ग. ओके, 81 ला. आणि तसंच तुम्हाला अजून दुसरा एक जिल्ह्याचं विभाजन झालं होतं, औरंगाबाद, बरोबर ना. औरंगाबाद मधून बाजूला कोण निघलाय? जालना. 81 ला. त्याच्यानंतर 82 ला काय झालं? 2 डेट येतात. एक 16 ऑगस्ट 1982 आहे, 1982, आणि एक आहे 26 ऑगस्ट 1982. ओके, नीट लक्षात राहू द्या. आता मी तुम्हाला शिकवताना ऑनलाईन ऑफलाईन बॅच मध्ये असेल किंवा 1 डे मॅरेथॉन बॅच मध्ये असेल, जिल्हा विभाजन लक्षात ठेवताना तुम्हाला खूप महत्वाची आणि शॉर्टकट ट्रिक्स दिली होती. आणि तुम्हाला सांगितलं होतं की पश्चिमेकडून पूर्वेकडं या जिल्ह्यांची निर्मिती पश्चिमेकडून पूर्वेकडे करत जा, दिनांक पण पूर्वेकडून पश्चिमेकडे घेत जा. बघा, मग आता सगळ्यात कन्फ्यूज उत्तर सगळ्यात पोरांचं हे होईल 16 ऑगस्ट 1982 ला का 26 ऑगस्ट 1982 ला. कारण का उस्मानाबाद मधून कोण बाजूला निघले? लातूर. ओके, लातूर. आणि त्याच्यानंतर चांद्यामधून म्हणजे चंद्रपूर मधून, चांद्याचं नाव चेंज झालं चंद्रपूर, आणि चंद्रपूर मधून कोण निघलंय? गडचिरोली. बघा, आता इथं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. उत्तर प्रश्न काय दिलाय? चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? आता बघा, कारण का 82 ला 2 झालेले होते, पण नीट लक्षात राहू द्या. पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणत जा. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पहिला जिल्हा कोणता लागतोय? उस्मानाबाद आणि लातूर, आणि त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर चंद्रपूर आणि गडचिरोली लागतंय, बरोबर ना. मग जसं पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना तुम्हाला उस्मानाबाद आणि लातूर अगोदर लागतंय आणि चंद्रपूर गडचिरोली नंतर लागतंय. मग तशीच उस्मानाबादची निर्मिती कधी झालेली होती? तर 16 ऑगस्ट 1982 ला झालेली होती, बरोबर. कारण का 16 अगोदर तारीख आली, 26 नंतर गेली याचा अर्थ तुम्हाला चंद्रपूर मिळालं. आणि 16 ऑगस्ट 1982 अगोदर तारीख आहे. महिना वर्ष एकच आहे, महिना एकच आहे, तारीख चेंज आहे. 16 तारीख पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा 16 तारीख अगोदर आहे. 16, 17, 18, 19, 20, 27, आणि इथं उस्मानाबाद आणि लातूर अगोदर येते. म्हणून उस्मानाबाद मधून लातूरची निर्मिती 16 ऑगस्ट 1982 ला लातूर झालंय आणि 26 ऑगस्ट 1982 ला गडचिरोली झालंय. म्हणून पश्चिमेकडून पूर्वेकडे जा करत म्हणलं होतं तुम्हाला, बरोबर ना. त्याच्यामुळे नीट लक्षात राहू द्या. तर याचं उत्तर तुम्हाला जे आहे काय? चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती, गडचिरोली जिल्ह्याची इथं जे आहे इथं कोणता झालाय? उस्मानाबाद झालाय. उस्मानाबाद मधून कोणाची निर्मिती झाली रे? तर लातूरची झाली. म्हणजेच लातूरची निर्मिती कधी झाली? 16 ऑगस्ट 1982 ला. आणि 26 ऑगस्ट जी आहे ती निर्मिती झालेली आहे गडचिरोलीची. ओके, गडचिरोली कोणामधून झाली आहे? तर चंद्रपूर मधून झाली. म्हणून याचं उत्तर जे आहे 15चं 1.
चला चला 15 पैकी 15 प्रश्न तुमचे झालेले आहेत। या ठिकाणी आपण बघा, नीट लक्षात राहू द्या, 1 मिनिटासाठी फक्त तुमच्यासोबत चर्चा करतो। इथून पुढे तब्येत खराब होणार नाही असं कुठलंही अन्न खाऊ नका, व्यवस्थित जेवण करा, ओके, आरोग्याकडे लक्ष द्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जो आहे तो टेन्शनचा पिरियड आहे। बऱ्याचशा मुलांना टेन्शन आलेलं असतं, अभ्यास हे राहिले ते राहिले, हे झाले ते झाले। बिलकुल काही टेन्शन करू नका, जीवन परत परत नाहीये, आयुष्य परत परत नाहीये, परीक्षा परत परत येणार आहेत। तुमचं जीवन आरोग्य खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळं बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं, एकदम व्यवस्थित राहा। परीक्षेला जाताना अगोदर मगाशीच सांगितलं, तुमचं हॉल तिकीट असेल, कागद, तुमचे ओळखपत्र असतील, हे सगळं एक दिवस अगोदरच रात्रीच्यालाच सगळं व्यवस्थित एकत्र करून टेबलवरती ठेवून द्यायचं किंवा सॅकमध्ये ठेवून द्यायचं। पेन, परीक्षेला गेल्याच्या नंतर जाता जाता पेन घेऊ नका, तिकडे सेंटरवर दुकानं बंद आहे, चालू आहे, काही माहीत नाही, रविवारी बिवारी, त्यामुळे नीट लक्षात राहा, आता अगोदरच पेन घ्या, त्याला उघडायची प्रॅक्टिस करा, म्हणजे तिथं ते चाललं पाहिजे पेन। 2 पेन घेऊन जा, तुमचं ओळखपत्र नीट व्यवस्थित घेऊन जा, हॉल तिकीट नीट व्यवस्थित घेऊन जा, ओके। आणि शांततेत परीक्षेच्या दिवशी सेंटरवर गेल्याच्या नंतर शांततेत जायचं। सकाळपासूनच कोणासोबत काही भांडणं बिंडणं, काही कोणाला शिवाय बिवा काही कुठं करू नका, कोणाला काही भांडू नका, शांततेत जा। आणि होता होईल एवढं अँड्रॉइड मोबाईल मोठा पैशाचा घेऊन जाऊ नका। निम्म लक्ष तुमचं ते सॅक बाहेर ठेवता आपल्याला सेंटरच्या, आणि तिकडे तुमचं निम्म लक्ष राहतं आणि पेपरमध्ये निम्म लक्ष राहतं, त्यामुळे बिलकुल काही नाही, साधा मोबाईल घेऊन जा वाटलंच तर, ओके। आणि नाही घेऊन गेला तरी चालेल। घड्याळ जे आहे ते मोठं घेऊन जा, फुल बाहेरचं घड्याळ घेऊ नका, आणि म्हणजे फुल शर्ट असणार घालू नका, वाटलंच तर हाफ शर्ट घालून जा। आणि जरी गेलात हाफ शर्ट घालून किंवा फुल शर्ट घालून, तरी घड्याळ जे आहे ते घडी वर्गात गेल्याच्या नंतर सेंटरवरती घडी काढून समोर टेबलावरती व्यवस्थित आपल्या बेंचवरती ठेवायची, आपल्याला टाइम दिसेल असं, ठीक आहे। आणि व्यवस्थित पेपर सोडा, शॉर्टकट काय टेन्शन घेऊ नका। पहिल्या 10 मिनिटांमध्ये एकदम शांततेत पेपर सोडा, नंतर तुमचं स्पीड वाटलंच तर वाढवा। पहिल्याच ह्याच्या 10 मिनिटात प्रश्न जर चुकला तर नंतर तुमचं चिडचिड होती, बाकीच्या प्रश्नावरती त्याचा परिणाम होतो, तसलं काही करू नका, शांततेत पेपर सॉल्व्ह करून घ्या, ठीक आहे। आणि पेपर आता कोणी कोणी काय करतंय, प्रश्न वाचून लगेच गोल करतं, तसं काही करू नका। पहिले 40 मिनिटं पहिले फक्त पेपरवरती फोकस करा, उत्तर जे येते जे प्रश्न येते ते व्यवस्थित म्हणजे वाचा, उत्तर सॉल्व्ह करा, त्याचे पेन्सिलने टिक करा, पेनाने करा, आणि नंतर 40 मिनिटाच्या नंतर मग जेवढे प्रश्न तुमचे सॉल्व्ह झाले तेवढे काय करा, गोल करून घ्या। आलं लक्षात? हे प्रश्न वाचला लगेच गोल, दुसरं घ्या लगेच दुसरं घ्या, मग इकडे उत्तर, ह्याच्याने लय गोंधळ होतंय। तुम्ही विचार करा ना, पेपर म्हणजे पेपर वाचायचा, नंतर आन्सर शीट घ्यायचं, त्याच्यावर गोल करायचं, ते तिथं ठेवायचं, परत प्रश्न पत्रिका वाचायची, ह्याच्यात किती वेळ जाईल तुम्हाला सांगतो। बघा 2018ला STIच्या मुख्य परीक्षेला काय झालं, मी सपोज गेलो होतो, तर तेव्हा समज हे काय होतंय, एक अनुभव सांगतो छोटासा। एक मुलगा अलारामचं घड्याळ घेऊन आला होता, अलारामचं घड्याळ टाइम बघायला, तर सगळेजण त्याला बघून हसायला लागले, मी पण त्याला बघून हसलो, अरे का, म्हणजे नाही का। आता मी त्याला विचारलं की बाबा अलारामचं घड्याळ घेऊन का आलास, तर ते म्हणला काहीच नाही, म्हणला मी टाइम बघण्यासाठी। तुम्ही कसं बघता टाइम, मग मी असं बघतो, ओके। मग ते म्हणलं ह्याला किती वेळ लागला, म्हणजे बघा टेबलवर समज आपण बसलोय त्या बेंचवरती, हात असा ठेवलाय, हात अलीकडे घ्यायचा, टाइम बघायचा, परत ठेवायचा, याच्यामध्ये 3 सेकंद जातात। हात उचलला, बघितला, 1 सेकंद ठेवला, 3 सेकंद, म्हणजे 6 वेळेस म्हणला मी टाइम बघते, 6 गुणिले समज 3 सेकंद म्हणजे 18 सेकंद। आणि ते म्हणतंय मी म्हणला किती, 1 सेकंदाचा टाइम बघतो बसल्या बसल्या, का असं बसल्या बसल्या नुसतं असं नजर करतो, कारण का अलारामचं घड्याळ घेऊन आलं ना, लगेच दिसते, म्हणजे 3 सेकंद 1 सेकंदात टाइम बघतोय, म्हणजे 6 सेकंदात टाइम माझा बघून झाला, तुमचा 18 सेकंदात झालाय। म्हणजे सेकंदाचा विचार करणारे मार्केटमध्ये विद्यार्थी येतं, आपलं कॉम्पिटिशन कुणासोबत आहे नीट लक्षात राहू द्या। त्यामुळे घड्याळ वरतीच ठेवून द्यायचं, व्यवस्थित बघायचं, लय मोठे प्रश्न अटेम्प्ट करायच्या नादात जाऊ नका, ॲक्युरेसी ठेवा, ॲक्युरेसी बरोबर प्रश्नांची संख्या जी आहे ती तुम्ही काय करायचे, जे प्रश्नाचं उत्तर 100% ते असेच प्रश्न गोल करून या, आलं लक्षात? हां, त्यामुळे जास्त टाइम घेत नाही आता। परत तुमची मधल्या काळात आपली तुमच्या 8 ऑक्टोबरपर्यंत भेट होईल नाही होईल काही सांगू शकत नाही। टेलिग्राम काही तुम्हाला अडचण वाटली, तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉल करा, SMS करा, मी सगळ्यांना उत्तर देईन। 8 ऑक्टोबरच्या नंतर तुम्हाला संभाव्य जे काही उत्तर ते मी नंतर टाकीनच तो आपल्या ग्रुपवरती, ठीक आहे। नोट्समधलेच प्रश्न असणार आहेत, ओके। तुम्हाला पेपरमध्ये 100% फायदा होईलच, ज्यांना पेपर सोपा गेला किंवा आपल्या संभाव्य प्रश्न सिरीजचा
ऑनलाईन बॅचचा ऑफलाईन बॅचचा ज्याला फायदा झाला त्यांनी नंतर तुम्हाला मला पेपर झाल्याच्या नंतर सांगा, ठीक आहे. तोपर्यंत आपण थांबूया आणि तुम्ही पेपर सॉल्व व्यवस्थित करा, शांततेत करा, टेन्शन काय घेऊ नका, गडबड करू नका. आणि तुम्हाला सगळ्यांना 8 ऑक्टोबरच्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आउट ऑफ पेपर जावा आणि चांगले मार्क तुम्हाला मिळावत अशी मी ईश्वर चरणी बाबा प्रार्थना करतो. पण तुम्ही पेपर व्यवस्थित सॉल्व करा. बेस्ट ऑफ लक सर्वांना. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर.